की वंदे छत्र शक्ती। आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। परभणी जिल्हा संयोजक मुक्तेश भंडारे यांना विनंती करतो की आयटीआयचा निर्वाह बघता आणि वसतिगृह या विषयामध्ये मांडणी करायची आहे। बुलंदों को पाना है, हौसला रख अपने इरादों में, बुलंदों को पाना है, ना हारना है। तो मी सांगते सरकारला हा भेदभाव त्यांनी करू नये। आयुष अंडर सर्व शाखांना संधी देतात याचा मला आदर आहे, परंतु कुठे घेतला तर ह्यांवर दीर्घकाळ अन्याय झालेला आहे। होमिओपॅथी स्टुडंट्सला सीबीटी फी पॅटर्न नुसार एमबीबीएस चे देखील विषय घेतले जातात देत असतात, परंतु या देशाचं पशुधन वाचवणाऱ्या हातांना रिकाम्या हाताने पाठवलं जातं। याला स्टायफंड ते भेटत नाही। मी गायत्री लाड, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर सहमंत्री। आजच्या झालेल्या मोर्चामध्ये या तमाम छात्र शक्तीचे आणि राष्ट्र शक्तीचे आम्ही असणारे प्रश्न जे आहे, एकीकडे भारत ही महासत्ता होईल असं शासन म्हणतं, असं प्रशासन म्हणतं, पण दुसरीकडे याच विद्यार्थ्याचे हक्क जे आहेत कुठेतरी हेरावण्याचं काम हे शासन करतंय। आणि याचे जे जीआर आहेत तर यांचे जीआर फक्त कागदी लागू होतात, तर कोणत्याही ठिकाणी याची अंमलबजावणी ही केल्या जात नाही। छात्र शक्तीला आवाहन करून ही छात्र शक्ती जर केंद्रामध्ये आली किंवा केंद्राकडे राज्याकडे वळू लागली तर कुठे ना कुठे या शासनाचा जो पाया आहे हा कुठे ना कुठे तुटणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे। आपण दिलेले जे काही निवेदन आहेत तर यांनाही फेटाळण्याचं काम अत्यंत वेळी केलं जात आहे। तरी विनंती आहे की या छात्र शक्तीकडे दुर्लक्ष न करता शासनाने योग्य ते निर्णय यांच्यासाठी घेतले पाहिजे। हा जीआर काढलेला लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। तिकडे त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये ते टाकण्यात येतात, परंतु येथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही लवकर भेटत नाहीये। 2 वर्ष झाले पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सधार योजना असो ही विद्यार्थ्यांना भेटत नाहीये। तर त्यामुळे मला वाटते की नक्कीच सरकार ही अन्याय करत आहे विद्यार्थ्यांवर। विद्यार्थी परिषदेच्या वतीनं प्रामुख्यानं 15 मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या स्थानिक मागण्या देखील आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती देखील मागण्या आपण केलेल्या आहेत। ज्यामध्ये आज आपण बघतो महाविद्यालय कॅम्पसवरच्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मिळत नाही। आज महाविद्यालय कॅम्पसवरती विद्यार्थी येत नाहीत, ही गंभीर समस्या बनलेली आहे। महाविद्यालय कॅम्पसवरती विद्यार्थी आला पाहिजे यासाठी शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं मोफत शिक्षणाचा जीआर शासनानं काढलेला आहे, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सरकारनं केलेली नाहीये। आज देखील बहिणींकडून माझ्या ही फीस घेतली जाते। महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांच्यावरती दबाव टाकतात की तुम्ही फीस भरा, परंतु आज शासन त्यांच्या मागण्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम करते। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परभणीसाठी। आज आयटीआयच्या महाविद्यालयामध्ये कुठेतरी कॉलेज चालवलं जातं। मला प्रश्न विचारायचा आहे, सरकारला भविष्यामध्ये आपण असे डॉक्टर घडवणार आहेत का की जे डॉक्टर्स समाजाची सेवा करणार आहेत, त्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत, ही मागणी आपण करतोय। त्या पद्धतीने पशुवैद्यकीय जे विद्यार्थी आहेत पीजी स्टुडंट्सला स्टायपंड मिळाला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये पशुधन जे आहे त्याला ट्रीटमेंट करण्याचं काम ते करतात, परंतु त्यांच्या मागण्याकडे देखील सरकार दुर्लक्ष करते। सातत्याने आम्ही निवेदन देतोय, परंतु सरकार झोपेचं सोंग घेऊन बसलेलं आहे। मला या प्रश्न विचारायचा आहे उच्च शिक्षण मंत्र्यांना, मला प्रश्न विचारायचा आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना। आज महाविद्यालय कॅम्पस मधला विद्यार्थी बाहेर आलेला आहे, परंतु हे सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करतंय। येणाऱ्या काळामध्ये जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभा करू आणि मंत्रालयावर येणाऱ्या काळामध्ये हा आमचा मोर्चा निघणार आहे।